कसे आहात शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो? आशा करते की तुम्ही खूप छान असाल. चला तर मग आज काहीतरी वेगळं शिकूया. आज आपण जीन पियाजे यांच्या प्रभावशाली संज्ञानात्मक विकास सिद्धांताच्या जगात डोकावून पाहणार आहोत. हा सिद्धांत म्हणजे मुलं कसा विचार करतात आणि कसं शिकतात हे समजून घेण्याची एक प्रकारे गुरुकिल्लीच आहे. स्विस मानसशास्त्रज्ञ जीन पियाजे यांनी खरं तर एका कल्पनेने क्रांती घडवली, जिथे तुम्हाला दिसतेय. मुलं म्हणजे काही माहिती भरायची रिकामी भांडी नाहीत, तर ते जन्मापासूनच सक्रिय शिकणारे असतात, स्वतःच्या ज्ञानाचे स्वतःचे शिल्पकार. तर मग आज आपण काय काय बघणार आहोत? सगळ्यात आधी आपण मनाचा शिल्पकार म्हणून पियाजे यांना ओळखू. मग मुलं ज्ञान नेमकं कसं तयार करतात हे समजून घेऊ. त्यानंतर विकासाचे 4 महत्त्वाचे टप्पे बघू आणि शेवटी या सगळ्याचा आपल्या शिक्षणात काय आणि कसा उपयोग होतो हेही जाणून घेऊ. चला तर मग सुरू करूया आपल्या पहिल्या भागापासून. पियाजे, मनाचा शिल्पकार. आता यांना मनाचा शिल्पकार का बरं म्हटलं जातं? कारण त्यांचा ठाम विश्वास होता की मुलं फक्त गप्प बसून माहिती स्वीकारत नाहीत. नाही, तर ते आपल्या आजूबाजूच्या जगाशी खेळतात, संवाद साधतात आणि प्रत्येक अनुभवातून स्वतःची समज तयार करत जातात. बरं, मुलं ज्ञान तयार करतात हे तर कळलं, पण ही प्रक्रिया नक्की घडते कशी? मुलांचा मेंदू माहिती कशी लावतो जागेवर? हे समजून घेण्यासाठी पियाजे यांनी शिकण्याच्या काही मूलभूत गोष्टी सांगितल्या आहेत. ह्या सगळ्या प्रक्रियेचा पाया आहे स्कीमा. आता स्कीमा म्हणजे काय? सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या मेंदूत माहितीची वेगवेगळी कप्पे असतात, जसं की फायलिंग कॅबिनेट. प्रत्येक कप्पा म्हणजे एक स्कीमा. उदाहरणार्थ, कुत्रा नावाच्या कप्प्यात आपण कुत्र्याबद्दलची सगळी माहिती साठवून ठेवतो. आता ही शिकण्याची प्रक्रिया काम कशी करते ते पाहू. कल्पना करा, एका मुलाच्या मनात कुत्रा नावाचा स्कीमा आहे, म्हणजे 4 पाय, 1 शेपूट आणि भुंकणारा प्राणी. आता जेव्हा ते मूल पहिल्यांदा मांजर बघतं, जो एक नवीन अनुभव आहे, तेव्हा ते त्यालाही कुत्रा म्हणण्याचा प्रयत्न करतो. याला म्हणतात आत्मसातीकरण, म्हणजे नवीन माहितीला जुन्याच कप्प्यात बसवणं. पण जेव्हा त्याला समजतं की हा तर वेगळा प्राणी आहे, तेव्हा ते मूल मांजर नावाचा एक नवीन कप्पा तयार करतं. याला म्हणतात समायोजन. आणि हा जो जुन्या आणि नवीन माहितीमधला ताळमेळ साधला जातो ना, त्यालाच समतोल म्हणतात. आणि याचमुळे मुलांचा बौद्धिक विकास होतो. पण ही शिकण्याची प्रक्रिया काही एकादमात होत नाही. पियाजेंनी काय शोधून काढलं तर मुलांचा संज्ञात्मक विकास हा 4 वेगवेगळ्या पण एकावर एक आधारलेल्या टप्प्यांमधून जातो. हे बघा, इथे तुम्हाला विकासाचे ते 4 मजले दिसतील. प्रत्येक मजला आधीच्या मजल्यावर बांधला जातो, अगदी जन्मापासून ते किशोरवयापर्यंत. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा पाया म्हणजे सेन्सरी मोटर टप्पा. इथे लहान मुलं आपल्या इंद्रियांद्वारे, म्हणजे स्पर्श करून, ऐकून, पाहून जोक्स शिकतात. या टप्प्यातली सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे वस्तू स्थायित्व शिकणं. म्हणजे काय? तर एखादं खेळणं जर टॉवरखाली लपवलं तरी त्या मुलाला हे माहीत असतं की खेळणं तिथेच आहे, ते गायब झालेलं नाही. पुढचा टप्पा येतो पूर्वसंक्रियात्मक. इथे मुलांची भाषा आणि कल्पनाशक्ती खूप वाढते, पण त्यांचा विचार अजूनही लॉजिकवर नाही तर अंतर्ज्ञानावर चालतो. आणि हो, ते जगाकडे फक्त स्वतःच्याच नजरेतून पाहतात. आता खरी गंमत बघा, या 2 टप्प्यांमध्ये किती मोठा फरक आहे. डावीकडे बघा, पूर्वसंक्रियात्मक टप्प्यातलं मूल फक्त ग्लासच्या उंचीवर लक्ष देतंय आणि त्याला वाटतंय उंच ग्लासमध्ये जास्त पाणी आहे. पण उजवीकडे बघा, ठोस संक्रियात्मक टप्प्यातलं मूल उंची आणि रुंदी दोन्हीचा विचार करतंय. त्याला कळतंय की दोन्ही ग्लासमधलं पाणी सारखंच आहे. इथेच तर खऱ्या लॉजिकल विचारांची सुरुवात होते. आणि मग येतो तिसरा टप्पा, ठोस संक्रियात्मक. येथेच तर लॉजिकचा जन्म होतो. मुलं आता वस्तूंचं वर्गीकरण करू शकतात, त्यांना क्रमाने लावू शकतात. पण एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांचं हे लॉजिक फक्त अशाच गोष्टींवर चालतं ज्यांना ते पाहू शकतात किंवा स्पर्श करू शकतात, म्हणजे ठोस वस्तूंवर. आणि हा जो लॉजिकल विचार आहे, तो आपल्याला या संरक्षण किंवा कॉन्झर्वेशनच्या संकल्पनेत मस्त दिसतो. याचाच अर्थ मुलांना हे कळायला लागतं की वस्तूचा फक्त आकार बदलला म्हणून तिचं प्रमाण बदलत नाही. जसं आपण इथे बघू शकतो, मुलं आधी संख्या समजून घेतात, मग हळूहळू लांबी, वजन आणि शेवटी घनफळासारख्या अवघड गोष्टी समजायला लागतात. आणि शेवटी आपण पोहोचतो विकासाच्या शिखरावर, औपचारिक संक्रियात्मक टप्पा. इथे विचार एकदम पुढच्या लेवलला जातो. तो अमूर्त आणि वैज्ञानिक बनतो. म्हणजे मुलं आता फक्त दिसणाऱ्या गोष्टींवर नाही, तर कल्पना आणि शक्यतांवर सुद्धा तर्क लावू शकतात.
ठीक आहे, हे सगळं तर खूप इंटरेस्टिंग आहे. पण याचा शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना नक्की काय फायदा? याचा वर्गात कसा उपयोग करायचा? पियाजे यांचा सिद्धांत आपल्याला शिकवण्यासाठी एक जबरदस्त फ्रेमवर्क देतो. ते काय सांगतात तर मुलांना फक्त लेक्चर देऊ नका, त्यांना स्वतः करून शिकू द्या, वस्तूंना हाताळू द्या, प्रयोग करू द्या आणि स्वतःच्या गतीने शिकण्याची संधी द्या. उदाहरणार्थ, गणित शिकवताना फक्त फळ्यावर आकडे न लिहिता मुलांना मणी किंवा ब्लॉक्स वापरायला देणे हे पियाजे यांच्या विचारांचं उत्तम उदाहरण आहे. आणि हा सगळा विचार आपल्याला आजच्या एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन येतो. स्क्रीन आणि डिजिटल माहितीच्या या जगात पियाजे यांनी सांगितलेले विकासाचे हे टप्पे आजही तितकेच लागू होतात का, यावर विचार करायला नक्कीच हवा. व्हिडिओज आवडला असेल तर नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा आणि आपला अभिप्राय कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आपण लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.